पार्ट ऑफ स्पीच मधला सुरुवातीचा 1 नंबरचा पार्ट नाउन. आता नाउन म्हणजे काय? नाउन म्हणजे नाव. जगातील कुठल्याही व्यक्तीला, वस्तूला किंवा पदार्थाला ओळखण्यासाठी जे नाम आपण ठेवतो त्याला आपण नाउन असे म्हणतो. त्यालाच इंग्लिश मध्ये काय म्हणतात? नाउन. आता आपण सुरुवातीला बेसिक पार्ट पाहिलाय, ज्याच्यामध्ये नाउन इज अ नेम ऑफ पर्सन, प्लेस ऑर थिंग. आता आपण डिटेल मध्ये पाहणार आहोत. नामाचे एकूण इंग्रजीमध्ये 5 प्रकार आहेत. 1 नंबर प्रॉपर नाउन, नंबर 2 कॉमन नाउन, नंबर 3 मटेरियल नाउन, कलेक्टिव्ह नाउन, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन असे नामाचे एकूण 5 प्रकार पडतात. नंबर 1 तर याचं 2 कॅटेगरी डिवायडेशन केलं जातं. काउंटेबल नाउन आणि अनकाउंटेबल नाउन. म्हणजे जे नंबर मध्ये मोजता येतात त्या नाउनला काय म्हणतात? काउंटेबल नाउन. आणि जे नाउन नंबर मध्ये काउंट करता येत नाही, म्हणजे समजा एक्झाम्पल 1 लिटर दूध किंवा साखर नंबर मध्ये मोजता येत नाही, त्याला केजी, लिटर असे युनिट दिले जातात. त्याच्यानुसार त्याचे 2 प्रकार पडतात. एक काउंटेबल नाउन, काउंटेबल नाउन म्हणजे मोजता येणारे, संख्येत मोजता येणारे. संख्येत मोजता येणारे. आणि दुसरा जो प्रकार आहे अनकाउंटेबल नाउन. अनकाउंटेबल नाउन म्हणजे संख्येत मोजता न येणारे, ज्याच्यासाठी तुम्हाला युनिटची गरज आहे. संख्येत मोजता न येणारे. आता या 2चे परत अजून जास्त प्रकारामध्ये याचं 5 रूपामध्ये रूपांतर केलं. आता काउंटेबल नाउन मध्ये येतात 3 प्रकारचे नाउन. एक आहे प्रॉपर नाउन, यालाच म्हणतो आपण विशेष नाम. प्रॉपर नाउन म्हणजे विशेष नाम. आता हे प्रॉपर नाउन अशा व्यक्तीसाठी वापरलं जातं जी विशेष आहे. रामाज, कृष्णाज, महाभारत हे काय येतं? प्रॉपर नाउन. रामायण, these are the proper noun. The noun which indicates or which denotes proper person, proper thing and proper place. This noun is called as proper noun. दूसरा प्रकार आहे common noun. common म्हणजे कॉमन, म्हणजे याला आपण काय म्हणतो मराठीमध्ये? सामान्य नाम. आता हे जे सामान्य नाम असतात ते एका ग्रुपसाठी वापरले जातात. आता सामान्य म्हणजे काय? समजा टायगर वरून सगळ्या एका जातीसाठी पूर्ण टायगर हे नाव वापरलं जातं. पुन्हा फॉक्स म्हणजे कोल्हा सगळ्या बोलायसाठी. यालाच काय म्हणतो आपण? सामान्य नाम. द नाउन विच डिनोट्स कॉमन नेम, कॉमन पर्सन, प्लेस ऑर थिंग. जे नाव काय करतं? कॉमन पर्सन म्हणजे सामान्य पर्सन, व्यक्ती किंवा स्थान दाखवतो, त्याला काय म्हणतो आपण? सामान्य नाव. इंग्लिश मध्ये हे जेवढे काही नाव आहेत त्या प्रत्येक नावामध्ये त्याचं मिनिंग ठरलेलं आहे. आता 3रा नंबरचं जे नाव आहे त्याला काय म्हणतो आपण? कलेक्टिव्ह नाउन. यालाच काय म्हणतो आपण? समूहवाचक नाम. समूहवाचक नाम. आता याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे समूह इंडिकेट करतो. याच्यामध्ये एक्झाम्पल म्हणलं तर टीम, फॅमिली, असेंब्ली,